श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 2 मार्चला म्हणजे सोमवारी आलेली आहेत होळी. होळी हा सण दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असे म्हटले जाते. या हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ 2 मार्चला सायंकाळी 5:56 होणार आहेत आणि समाप्ती 3 मार्चला सायंकाळी 5:07 होणार आहेत. आणि म्हणून यंदा 2 मार्चला सायंकाळी होलिका दहन हे केले जाणार आहे. तसेच 3 मार्चला धुलिवंदन असणार आहे. या दिवसाला करीदिन असे देखील म्हटले जाते. परंतु यंदा 3 मार्चला धुलिवंदनच्या दिवशी वर्षातील पहिलेच चंद्रग्रहण सुद्धा आलेले आहेत आणि हे चंद्रग्रहण आपल्या भारतामध्ये सुद्धा दिसणार आहेत. त्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे नियम जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला पाळावे लागणार आहेत. होळीच्या दिवशी आपण संध्याकाळी होळी पेटवून त्या होळीची पूजा करत असतो. दृष्ट प्रवृत्ती, वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी प्राप्त व्हावे या हेतूने होळी हा जो सण आहे तर आपण साजरा करत असतो. होळीचा हा जो दिवस आहे तर हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. होळीचा दिवस आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, संकट, वाईट शक्ती, नकारात्मकता, आजारपण दूर करण्याचा खूप प्रभावी दिवस मानला जातो. तंत्रमंत्रासाठी देखील होळीची रात्र ही खूप खास मानली जाते. या दिवशी नकारात्मक शक्ती अधिक जास्त प्रमाणामध्ये प्रभावित असतात आणि तंत्रशास्त्रानुसार होळीच्या दिवशी नारळासोबत काही प्रभावी उपाय जर आपण केले तर धनधान्याची कमतरता ही कधीही भासत नाही. देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते. यासोबतच सर्व प्रकारचे रोग आणि दोषांपासून मुक्ती मिळते. आपलं नशीब हे आपल्याला साथ देऊ लागते. आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. 2 मार्चला सोमवारी होळीच्या दिवशी तुम्हाला काहीच करणं शक्य नाही झाले तरीही चालेल, पण हा एका नारळाचा उपाय तुम्ही नक्की करा. आपल्याला एका ठिकाणी एक नारळ अर्पण करायचं आहे. हे नारळ अर्पण केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. घरातील इडापिडा, वाईट बाधा, भांडणे नष्ट होऊन कर्जातून मुक्ती मिळेल. लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर हा नारळाचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाय बटनला देखील क्लिक करा. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सोमवारी होळीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 नंतरनं अगदी रात्री 12 वाजेपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मात नारळाला अत्यंत पवित्र मानले जाते, जे सुख, समृद्धी आणि शुभ कार्याच्या सुरुवातीचे प्रतीक आहे. आणि या होळीच्या दिवशी जर आपण या नारळाचा उपाय जर केला तर घरात सुख, समृद्धी, शांती आणि लक्ष्मीचा निवास होतो. कारण नारळाला लक्ष्मीचं प्रतीक देखील मानलं जातं. नारळाचा कडक बाह्य कवच हे माणसाचा अहंकार आणि बाहेरील कठीण प्रवृत्ती दर्शवते आणि नारळातील पांढरे मऊ खोबरे पाणी हे निर्मळ मन किंवा आत्मा यांचे प्रतीक आहे. आणि होळीच्या दिवशी नारळासंबंधित हा उपाय करणे म्हणजे आपला अहंकार हा पूर्णपणे नष्ट करणे. आणि म्हणून जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, तुमची प्रत्येक गोष्ट ही बिघडत असेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल, तुम्ही भरपूर कष्ट आणि मेहनत करत आहे परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला पाहिजे तसं यश मिळत नसेल किंवा तुम्ही कष्ट आणि मेहनत करून तुमच्याकडे संपत्ती येत नसेल किंवा संपत्तीमध्ये वाढ होत नसेल, ज्या प्रमाणामध्ये पैसे मिळतात ते सगळे व्यर्थ खर्च होत असेल,
सतत पैशांच्या आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल किंवा काही गोष्टींचे नियोजन करूनही ते काम जर तुमचं बिघडत असेल तर हा उपाय तुम्ही होळीच्या दिवशी अवश्य करा. तसेच जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणत्याही व्यक्तीची प्रगती होत नसेल, घरात सतत आजारपण असेल, एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो आणि आलेला पैसा हा फक्त आजारपणामध्येच जात असेल किंवा घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे, मग हे कर्ज जमिनीचं असेल किंवा गाडीचं असेल, घराचं असेल किंवा इतर कुठलंही कर्ज तुमच्यावरती असेल, तर त्या कर्जातून लवकरात लवकर मुक्त होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. आता जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो, ते म्हणजे होळीच्या दिवशी. आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार होळीच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. आणि म्हणून हा उपाय केल्याने सुद्धा आपल्या जीवनातील सर्व अडचणी अडथळे शत्रू नष्ट होऊन प्रगतीचे मार्ग खुले होतात. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला होळीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि हळद टाकून तुम्हाला स्नान करायचे आहे, जेणेकरून आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो. तसेच बाहेरील बाधा आपल्याला झालेली असेल तर ती सुद्धा निघून जाते. कारण होळीचा जो दिवस आहे तर हा दिवस नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहे. आणि यानंतर सायंकाळी सांगितल्याप्रमाणे 6 नंतरनं हा उपाय तुम्हाला करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे. जो ब्राऊन रंगाचा नारळ असतो, जो आपण पूजेमध्ये वापरतो, तर तो नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. चुकूनही हिरव्या रंगाचा नारळ जो असतो तर तो तुम्हाला हा उपाय करण्यासाठी वापरायचा नाही. हा नारळ तुम्ही घेतल्यानंतरनं थोडासा तुम्हाला सोलून घ्यायचा आहे. आणि नारळावरती जे 3 डोळे असतात बघा, ब्रह्मा विष्णू महेश यांचं प्रतीक त्यांना म्हणून ओळखलं जातं, तर त्या नारळावरचे जे 3 डोळे असतात तर ते तुम्हाला चाकूने किंवा सुरीने ते फोडायचे आहेत. आणि फोडल्यानंतरनं त्या नारळामध्ये तुम्हाला थोडंसं तूप भरायचं आहे आणि थोडीशी साखर टाकायची आहे. जेवढी साखर आणि जेवढं तूप त्यामध्ये बसेल तेवढे तुम्हाला त्या नारळाचे 3 डोळे फोडून त्यामध्ये तुम्हाला भरायचे आहेत. यानंतर काय करायचं आहे, हा जो नारळ आहे तर हा तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये ठेवू शकता किंवा नारळ हातामध्ये घ्यायचा आहे. आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. आणि नारळ हातात घेताना नारळाची शेंडी ही समोरच्या व्यक्तीकडे असेल अशाच पद्धतीने हा नारळ तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे. आणि घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला उतरवायचा आहे, अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरून. यानंतर हा नारळ आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. आणि यानंतर पेटत्या होळीमध्ये तुम्हाला तो नारळ अर्पण करायचा आहे, दहन करायचा आहे. जर तुमच्या घरीच तुम्ही होळी करत असेल तर त्यामध्ये तुम्हाला हा नारळ दहन करायचा आहे किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला मंदिराजवळ जिथे कुठे होळी असेल तिथे जाऊन तुम्ही हा नारळ जो आहे तर तो दहन करू शकता. आता हा नारळ होळी दहनामध्ये अर्पण केल्यानंतर त्या होळीभोवती तुम्हाला 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत किंवा 11 प्रदक्षिणा करायच्या आहेत. आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला होलिका मातेला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत. माझ्या घरातील जे काही संकट आहेत, ज्या काही अडचणी आहेत, दुःख आहेत किंवा माझ्या कुटुंबामध्ये जी काही वाईट बाधा आहेत तर ती दूर होऊन लक्ष्मीची कृपा सदैव आमच्या कुटुंबावरती राहू दे. आमच्या घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर होऊ दे. कधीही घरामध्ये धनधान्याची कमतरता भासू नये अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी, आपल्या घरातल्या व्यक्तींना लागलेले दोष दूर होण्यासाठी, घरात असणारी इडापिडा नकारात्मकता वाईट बाधा दूर होण्यासाठी हा उपाय 2 मार्चला सोमवारी होळीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे सायंकाळी 6 नंतरनं रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. त्याचबरोबर जर तुमच्या कुंडलीतले ग्रह कमकुवत असतील
जेव्हा आपल्या कुंडलीतले ग्रह हे कमकुवत असतात तेव्हा आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आणि आपली कोणतीही इच्छा मनोकामना ही देखील पूर्ण होत नाही. एखादा उद्योग व्यवसाय असेल आपला तर तो सुद्धा चांगला चालत नाही. नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही. तर अशा समस्या जर तुमच्याही सोबत असतील तर तुम्हाला होळीच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे. ब्राऊन रंगाचाच नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. यानंतर सांगितल्याप्रमाणे नारळाला जे वरचे 3 डोळे असतात तर त्यातील एक डोळा तुम्हाला फोडायचा आहे आणि त्या नारळामध्ये तुम्हाला जवसाचं तेल जे असतं ना तर ते जवसाचे तेल तुम्हाला थोडंसं टाकायचं आहे आणि त्यात थोडासा गूळ तुम्हाला घालायचा आहे. हे जवसाचं तेल आणि थोडासा गूळ त्या नारळामध्ये भरल्यानंतरनं नारळ हा स्वतःच्याच हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या स्वतःवरून ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे 7 वेळा आपल्या स्वतःवरून ववाळून घ्यायचा आहे आणि यानंतर हा नारळ तुम्ही स्वतः पेटत्या होळीमध्ये जाऊन दहन करायचं आहे, अर्पण करायचं आहे. यानंतर होळीला 11 प्रदक्षिणा करून तुम्हाला होलिका मातेला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत. तुमची कामे यशस्वी होण्यासाठी किंवा नोकरीमध्ये यश मिळण्यासाठी तुमची जी काही अडथळे आहेत तर ते दूर होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा आई मुलांची असेल किंवा घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असेल, घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल, घरातील सदस्यांची प्रगती होत नसेल तर तुम्हाला या होळीच्या दिवशी संध्याकाळी सुक्या खोबऱ्याचे 5 तुकडे घ्यायचे आहेत. यानंतर हे 5 तुकडे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत आणि होळीमध्ये तुम्हाला ते दहन करायचे आहेत. पेटत्या होळीमध्ये तुम्हाला ते अर्पण करायचे आहेत. असं केल्याने असे म्हटले जाते की अग्नीमध्ये नकारात्मक शक्ती नष्ट होतात, सोबतच घरातील सदस्यांवरील वाईट नजर, रोग, दोष, बाधा देखील दूर होतात. तसेच जीवनात येणारे सर्व संकट, अडचणी, अडथळे देखील दूर होतात. आणि हा उपाय देखील तुम्हाला सोमवारी होळीच्याच दिवशी संध्याकाळी करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला या होळीच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यानंतरनं एका प्लेटमध्ये 2 कापूरवड्या आणि 2 कडुलिंबाची पानं जी आहे तर ती ठेवायची आहेत आणि ते आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करून त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे. यामुळे आपल्या घरातील सर्व दोष जे आहेत तर ते दूर होतात आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदू लागते. तर हे प्रभावी उपाय जे आहेत तर ते आपल्याला 2 मार्चला होळीच्या दिवशी संध्याकाळी करायचे आहेत. सर्व उपाय आपल्याला संध्याकाळीच करायचे आहेत. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.